नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 डिसेंबर रोजी झालेला जलसंपदा विभाग भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, क्रिकेट एशिया कप 2023 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2, भारत या संघाने क्रिकेट एशिया कप 2023 चे विजेतेपद जिंकले। प्रश्न क्रमांक दुसरा, संवाद कौमुदी पुढीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, राजाराम मोहन रॉय यांच्याशी संवाद कौमुदी हे संबंधित आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, बक्सारचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3, 22 ऑक्टोबर सन 1764 मध्ये बक्सारचे युद्ध झाले होते। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर हे कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये पहिला बांबू कॅश बॅरियर बसवण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 5वा, 103वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे रक्षण करण्यासाठी 103वी घटना दुरुस्ती संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 6वा, भारताला सर्वात जास्त कोणत्या देशाची भूसीमा लागलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, बांगलादेश या देशाची भारताला सर्वात जास्त भूसीमा लागलेली आहे। प्रश्न क्रमांक 7वा, ताडोबा अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा हे अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 8वा, भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकाचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबई या ठिकाणी भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, आयकर हा प्रत्यक्ष कर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, कोर्टामधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीम करणारे पहिले उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, गुजरात उच्च न्यायालय हे कोर्टामधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीम करणारे पहिले उच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पोयटा या मातीला लोम असे नाव आहे। प्रश्न क्रमांक 12, मराठी भाषा दिन हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 27 फेब्रुवारी या तारखेला मराठी भाषा दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 13, नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय आहेत। प्रश्न क्रमांक 14, सन 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4, चित्तरंजन दास हे सन 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज पक्षाचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 15, रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2, दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये रेगूर मृदा ही मोठ्या प्रमाणात आढळते। प्रश्न क्रमांक 16, भरतनाट्यम नृत्य हे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, तामिळनाडू या राज्याशी भरतनाट्यम हे नृत्य संबंधित आहे।
प्रश्न क्रमांक 17. ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले व्हाईसरॉय टिंबटिंब हे होते. तर ऑप्शन क्रमांक 2. लॉर्ड कॅनिंग हे ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले व्हाईसरॉय होते. प्रश्न क्रमांक 18. बायबल या ख्रिस्ती धर्मग्रंथाचे मराठीत भाषांतर खालीलपैकी कोणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. पंडिता रमाबाई यांनी बायबल या ख्रिस्ती धर्मग्रंथाचे मराठीत भाषांतर केले. प्रश्न क्रमांक 19. शरावती नदीवरील जोग हा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. कर्नाटक या राज्यामध्ये शरावती नदीवरील जोग हा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 20. तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3. निलगिरी या ठिकाणी तोडा ही आदिवासी जमात आढळते. प्रश्न क्रमांक 21. टिंबटिंब हे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1. नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत. प्रश्न क्रमांक 22. संगाई महोत्सव हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3. मणिपूर या राज्यामध्ये संगाई महोत्सव हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात ही कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3. सन 1954 या साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात ही करण्यात आली. प्रश्न क्रमांक 24. भारतातील कोणत्या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4. गोदावरी या नदीला भारतातील वृद्धगंगा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 25. कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. हरियाणा या राज्यामध्ये कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 26. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2. सन 1911 या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 27. PM विश्वकर्मा योजना ही टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1. 17 सप्टेंबर 2023 रोजी PM विश्वकर्मा योजना ही लॉन्च करण्यात आली. प्रश्न क्रमांक 28. राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. गोविंदग्रज हे राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 29. देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. सुषमा स्वराज ही देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 30. दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे कोणत्या नदीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. गोदावरी या नदीचे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. प्रश्न क्रमांक 31. आगाखाना पॅलेस हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. पुणे या ठिकाणी आगाखान पॅलेस आहे. प्रश्न क्रमांक 32. पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपदस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? तर ऑप्शन क्रमांक 2. सभापती हा पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपदस्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 33. भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. नागपूर हे शहर भारताच्या मध्यभागी असलेले शहर आहे. प्रश्न क्रमांक 34. 2023 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना 2023 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 35. सिंधू नदीची सर्वात लांब उपनदी खालीलपैकी कोणती आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 चिनाब ही सिंधू नदीची सर्वात लांब उपनदी आहे.